नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी मध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे 12वी केमिस्ट्री आणि आजपासून आपण 12वी केमिस्ट्री या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा आपला लेसन आपण सिलेक्ट केला आहे लेसन नंबर 2 सोल्युशन. आणि सोल्युशन लेसनमध्ये महत्त्वाचे पॉईंट, त्याला अंदाजे असणारे मार्क आणि पेपरमध्ये ते मुद्दे कसे लिहायचे या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहे. लेट अस स्टार्ट सोल्युशन लेसन नंबर 2. सोल्युशन हा लेसन 4 मार्काला आहे विदाउट ऑप्शन, आणि विथ ऑप्शन 6 मार्काला असल्याचं आपल्या लक्षात येतं. सोल्युशन लेसन त्याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला सोल्युशनची डेफिनेशन पाठ करावी लागते. सोल्युशन इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर आहे. सोल्यूट आणि सॉल्वंटचं पाठ करून ठेवावे लागेल. 1 मार्काला विचारली, लिहिता आली पाहिजे. इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. तिथं 1 मार्क संपला. सोल्युशनची डेफिनेशन. सोल्युशनचा 1 मार्क घेऊन जर आपण पुढे गेलो तर कदाचित पुढचा पॉईंट 2 मार्काला विचारू शकतात. टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे टाइप्स किती आहेत, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सोल्युशन्स आर देअर. लेसनमध्ये टोटल 9 प्रकारचे सोल्युशनचे टाइप दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार सॉलिड सॉलिड सोल्युशन, दुसरा सॉलिड लिक्विड सोल्युशन, तिसरा सॉलिड गॅस सोल्युशन, चौथा लिक्विड सॉलिड सोल्युशन, पाचवा लिक्विड लिक्विड सोल्युशन, 6वा लिक्विड गॅस सोल्युशन, 7वा गॅस सॉलिड सोल्युशन, 8वा गॅस लिक्विड सोल्युशन आणि 9वा गॅस गॅस सोल्युशन. असे 9 प्रकार सोल्युशनचे करून ठेवले पाहिजेत. पॉईंट नंबर 1. आणि करस्पॉन्डिंग त्यांची एक्झाम्पल आपण अभ्यास करताना करून ठेवली पाहिजेत. जसं सॉलिड सॉलिड सोल्युशनचं एक्झाम्पल ॲलॉय देऊ शकता, ब्रॉन्झ देऊ शकता, ब्रास देऊ शकता. सॉलिड लिक्विडचं एक्झाम्पल सी वॉटर देऊ शकता किंवा शुगर इन वॉटर, म्हणजे साखर जी असते ती पाण्यामध्ये विरघळवणे, म्हणजे सॉलिड लिक्विडचं सोल्युशन झालं. सॉलिड गॅसचं सोल्युशन आयोडीन. आयोडीन हा सॉलिड आहे व्हायलेट कलरचा. आयोडीन इन एअर हे सॉलिड गॅसचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर मर्क्युरी. मर्क्युरी हा लिक्विड आहे. मर्क्युरी इन सिल्वर म्हणजे लिक्विड सॉलिडचं एक्झाम्पल आहे. इथिल अल्कोहोल इन वॉटर लिक्विड लिक्विडचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन लिक्विड गॅसचं एक्झाम्पल आहे. हायड्रोजन इन पॅलॅडियम गॅस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. हायड्रोजन हा मुळात गॅस आहे, पॅलॅडियम हा सॉलिड आहे. हायड्रोजन इन पॅलॅडियम गॅस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. गॅस लिक्विडचं एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड इन वॉटर आणि गॅसचं एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल एअर. हे लक्षात ठेवलं तर हा 2 मार्काचा प्रश्न आला 2 मार्काला तर आपण टॅकल करू शकतो. पुढं सोल्युशन लेसनमध्ये गेलो की पुढं आपल्याला अभ्यास करायला पाहिजे सॅच्युरेटेड सोल्युशन. 1 मार्कासाठी डेफिनेशन करून ठेवली पाहिजे, कारण कदाचित 1 मार्काला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते की व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेटेड सोल्युशन. कुठं तरी 1 मार्काला. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ given temperature saturated solution. Maximum amount of solute dissolved in given amount of solvent at a given temperature called as saturated solution. एवढं पाठ करून ठेवलं की 1 मार्क तिथं आपल्याला मिळू शकतो. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन 1 मार्काला कदाचित विचारली जाऊ शकते, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ए सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट, that is called as super saturated solution. 1 mark. पुढे गेलो ह्या लेसनमध्ये की सोल्युबिलिटी. आधी सोल्युबिलिटीची डेफिनेशन, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी कशामध्ये एक्सप्रेस करतात म्हणजे सोल्युबिलिटीचं युनिट केलेलं असलं पाहिजे. सुरुवातीला सोल्युबिलिटी 1 मार्कासाठी मे बी अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युबिलिटी म्हणजे काय तर अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. ओके. अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. झालं 1 मार्क. मग आता सोल्युबिलिटीचे युनिट मोल
पर लिटर, मोल MOL, मोल पर लिटर किंवा मोल लिटर रेस टू -1, दोन्हीपैकी एक लिहा. मोल्स पर लिटर लिहिलं प्रॉब्लेम नाही आहे, मोल लिटर रेस टू -1 सुद्धा लिहू शकताय. टेक्स्टबुकमध्ये मोल लिटर रेस टू -1 लिहिलेलं आहे. असं सोल्युबिलिटीची डेफिनेशन 1 मार्काला मे बी विचारू शकतील. आणि सोल्युबिलिटीचं युनिट किंवा सोल्युबिलिटी एक्सप्रेस इन, जसं आत्ता आपण बघितलं मोल लिटर रेस टू -1, हे 1 मार्काला करून 2 मार्काचा हा क्वेश्चन आपल्यासमोर येऊ शकेल. नेक्स्ट, पुढचा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी, म्हणजे सोल्युबिलिटीवर परिणाम करणारे घटक सांगा. 3 आहेत. सोल्युबिलिटीवर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी 3 आहेत. प्रत्येक फॅक्टर हा 2-2 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर पहिला फॅक्टर आपण डिस्कस करूया, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, म्हणजे सोल्यूटचं आणि सॉल्वंटचं नेचर कसं असलं पाहिजे, हा 2 मार्काला जाईल. तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट हा नक्कीच सोल्युबिलिटीवर अफेक्ट करणारा फॅक्टर आहे. त्यातला पॉईंट नंबर 1, कंपाऊंड विथ सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स, compound with similar chemical characters are radially soluble in each other. 2 कंपाऊंड असतील, त्यांचे केमिकल कॅरेक्टर सेम असेल तर एकमेकांमध्ये ते लवकर सोल्युबल होतात. 2 कंपाऊंड, 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंड असतील पण त्यांचं केमिकल कॅरेक्टर सारखं असेल तर ते रॅडियली एकमेकांमध्ये लवकर सोल्युबल होऊ शकतात. हा पॉईंट नंबर 1 आपण नोट डाऊन केला पाहिजे. पॉईंट नंबर 2 त्याच्यामध्ये घेतला पाहिजे की पोलार सोल्यूट असेल, पोलार सोल्यूट, तर तो पोलार सॉल्वंटमध्ये लवकर डिझॉल्व होतो. पोलार सोल्यूट डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. आणि पॉईंट नंबर 3, नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये कोलेस्टेरॉल, नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्वंट. ओके, म्हणजे नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर ते कशामध्ये डिझॉल्व होतील, नॉन पोलार सॉल्वंटमध्ये. हा 3रा पॉईंट. आणि 4था पॉईंट, फॉर एक्झाम्पल शुगर डिझॉल्व इन वॉटर, हे एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. असे 4 पॉईंट आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी, त्याच्यामधला जो पहिला आपण घेतोय नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, त्याच्या खाली आपण 4 पॉईंट लिहू शकतो की नेचर ऑफ सोल्यूट कसं असावं, नेचर ऑफ सॉल्वंट कसं असावं. हा सेपरेट क्वेश्चन 2 मार्काला जाऊ शकतो. पुढे म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी, त्याच्यामधला 2रा पॉईंट तो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी, म्हणजे टेम्परेचरचा नक्की सोल्युबिलिटीवर कसा आणि काय परिणाम होतो हे आपल्याला समजावून सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 1, टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. काही कंपाऊंडचं टेम्परेचर वाढवलं म्हणजे अर्थात आपण तो कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व करून घेणार आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. मग एक्झाम्पल देणं महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणता कंपाऊंड आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला आहे त्याचं सोल्युशन करून त्याचं आपण टेम्परेचर वाढवतोय. टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस, फॉर एक्झाम्पल KCl डिझॉल्व इन वॉटर. मग KCl इन वॉटर त्याचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी नक्कीच वाढलेली असते. म्हणजे पॉईंट नंबर 1 की KCl इन वॉटर हे जर सोल्युशन घेतलं, त्याला टेम्परेचर दिलं तर टेम्परेचर इन्क्रीजेस, KClची सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, असेही काही कंपाऊंड आहेत जे आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केले किंवा सुटेबल सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केले आणि त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. म्हणजे पॉईंट नंबर 2 काय की टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस. पॉईंट नंबर 2 द्यायचा. सपोर्टिव्ह एक्झाम्पल दिलं पाहिजे, सोडियम सल्फेट इन वॉटर. मग सोडियम सल्फेट इन वॉटर ह्या सोल्युशनला तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी कमी होते. आणि पॉईंट नंबर 3 मध्ये काही सबस्टन्स त्याचं ॲक्वियस सोल्युशन आपण जर घेतलं तर टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस इन केस ऑफ पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि KBr. ह्या 3 कंपाऊंडच्या बाबतीत जर आपण टेम्परेचर वाढवलं त्यांचं ॲक्वियस सोल्युशनचं तर त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. हे 3 पॉईंट आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हे 3 पॉईंट कशाच्या अंडर येतात, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. म्हणजे हा सेपरेट प्रश्न जाऊ शकतो की व्हॉट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. 2 मार्काला आपल्याला ह्या 3 पॉईंटच्या आधारे आपण मांडू शकतो.
आणि आता सोल्युबिलिटीवर परिणाम करणारा हा एक शेवटचा पॉईंट आपण बघूया. त्याला आपण म्हणणार आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी, म्हणजे प्रेशरचा सोल्युबिलिटीवर असणारा परिणाम. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सॉलिड आणि लिक्विड इट हॅज नो इफेक्ट ऑफ प्रेशर. सॉलिड किंवा लिक्विडवर प्रेशरचा कसलाच इफेक्ट नाही. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सॉलिडच्या सोल्युबिलिटीवर आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवर प्रेशरचा कसलाच इफेक्ट नाही. पॉईंट नंबर 1 मध्ये दिलं पाहिजे. ज्या वेळेला आपण सॉलिडची सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड, लिक्विडची सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड, वी आर कन्सिडरिंग दॅट टाइम प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड ॲज वेल ॲज सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड. पहिला पॉईंट लिहिला पाहिजे. एक पॉईंट लिहिला. मग आता राहिला गॅस. पॉईंट नंबर 2, प्रेशर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपण हा मुद्दा आपण घेणार आहे डिस्कशनला. सोल्युबिलिटी, प्रेशर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस. म्हणजे प्रेशर जर वाढवलं तर गॅसची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. ह्याच्यावरून ह्या लेसनमध्ये आपल्याला एक लॉ दिलेला आहे. आता आपले मुद्दे संपले. सोल्युबिलिटीवर परिणाम करणारे मुद्दे संपले. शेवट आपण काय घेतला? पहिला मुद्दा काय घेतला? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटीमध्ये सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड आणि सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड इज नॉट अफेक्टेड बाय प्रेशर, पण प्रेशर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस. हे दोन्ही मुद्दे आपण लिहिले. एक मार्काला आपल्याला 2 मार्क तिथं मिळू शकतात. पुढं गेल्यानंतर आपल्याला ह्याच मुद्द्यावर म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅसच्या मुद्द्यावर आपल्याला हेनरीज लॉ बघायचा आहे. हेनरीज लॉ हा प्रेशर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस ह्याच्यावर डिपेंड आहे. मग हेनरी लॉ काय सांगतो? तर हेनरी लॉ लक्षात ठेवा. हेनरी लॉ 2 मार्काला जाईल. एक्सप्लेन हेनरी लॉ नेहमी विचारतात. एक्सप्लेन हेनरी लॉ. हेनरी लॉमध्ये लिहिणार कसा? तर हेनरी लॉ लिहायचा असेल, समजावून घ्यायचा असेल तर हेनरी लॉमध्ये एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी हे लिहिलं पाहिजे. एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी म्हणजे प्रेशर. एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये अर्धा किंवा आपल्याला 1 मार्क मिळू शकेल. इक्वेशन सोडवून घ्यायचं आहे. मग आता एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी, तर आपण हे एस इज इक्वल टू काहीतरी घेताना एक कॉन्स्टंट घेतो. तो कॉन्स्टंट घेतला KH. मग एस इज इक्वल टू KH मल्टिप्लाइड बाय पी. KH काय आहे? हेनरीचा कॉन्स्टंट आहे. KH म्हणजे हेनरीचा कॉन्स्टंट घेतला. म्हणजे फायनली काय झालं इक्वेशन? एस इज इक्वल टू KH मल्टिप्लाइड बाय पी. मॅथमॅटिकल इक्वेशन तयार झालं. म्हणजे हेनरी लॉचं स्टेटमेंट आपण काय लिहिलं? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. स्टेटमेंट झालं. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं लिहिलं? एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. ओके, त्याच्यानंतर एस इज इक्वल टू सोल्युबिलिटी, पी इज इक्वल टू प्रेशर लिहून टाकलं. आणि आता इक्वेशन सोडवून घेताना एस इज इक्वल टू KH मल्टिप्लाइड बाय पी. आणि सगळ्यात शेवटी हेनरीज लॉमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हेनरीज लॉमध्ये हेनरीचा कॉन्स्टंट असतं KH आणि KHचं युनिट लिहिणं महत्त्वाचं आहे. कदाचित तो 1 मार्काला कुठंतरी विचारतात. तर युनिट्स ऑफ KH इज इक्वल टू मोल, लिटर रेस टू -1, बार रेस टू -1 हे लक्षात घेतलं पाहिजे. युनिट ऑफ KH इज इक्वल टू मोल, लिटर रेस टू -1, बार रेस टू -1. तर आपण येऊन पोहोचलोय हेनरीज लॉपर्यंत. हेनरीज लॉपर्यंत आपल्याला 1 मार्क, 2 मार्क, 1 मार्क, 2 मार्क कसे मिळतील लेसन सोल्युशन लेसनमध्ये हे आपण पाहत होतो. साध्या सोप्या पद्धतीनं हा लेसन कसा समजून घ्यायचा आहे याचं आपण साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेत होतो. ओके, वेळ झाली आहे. आपण इथंच थांबूया. उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा हा लेसन घेऊन पुढचे मुद्दे आपल्याला समजावून कसे घ्यायचे, पेपरवर कसे लिहायचे आणि मार्क आपल्याला जास्तीत जास्त चांगले कसे मिळतील ह्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. प्लीज पाहत राहा आणि सबस्क्राईब करा माय चॅनेल अल्केमियन. थँक्यू ऑल ऑफ यू.